शंकराचा अनुग्रह. मोठ्या भावाच्या आज्ञेप्रमाणे नरसी अतिशय काळजीपूर्वक जनावरांची देखभाल करत असत. आपल्याकडून कधीही कंटाळा किंवा आळस करत नसत. कामातून वेळ मिळाला म्हणजे मग भजन पूजन करत किंवा कथा कीर्तनाला जात किंवा साधू संतांना भेटायला जात. परंतु त्यांची वहिनी त्यांच्यावर कधीच खुश नसे. त्यांना त्रास देण्यासाठी ती काही ना काही कारण शोधूनच काढे. तिच्या दुष्ट स्वभावामुळे नरसी तिला नेहमी घाबरून असत. तिला तक्रार करायला काही जागाच राहू नये म्हणून ते आपल्याकडून खूप प्रयत्न करत. शक्यतो मोठा भाऊ घरी असेल अशाच वेळी ते घरी येत. ज्या दिवशी वंशीधर काही सरकारी कामानिमित्त बाहेरगावी जात त्या दिवशी नरसींचे फार हाल होत. खूप दिवसांचा साठलेला दुरीत गौरीचा सारा राग वर उफाळून येई. मग त्या दोघा नवरा बायकोला जितका त्रास देता येणे शक्य असेल तितका ती द्यायची. तरीही नरसी शांत राहत असे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे, दुःखेष्वनुत्मी गतमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखात ज्याचे मन विषण्ण होत नाही, सुखाचे ठायी ज्याला अभिलाषा नाही, प्रीती भय क्रोध ही ज्याची सुटली त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. या वर्णनाप्रमाणे ते सर्व त्रास शांतपणे सहन करत आनंदाने आपले काम करत असत. एक दिवस वंशीधर राजाच्या काही कामासाठी बाहेर गेले होते. नरसी सकाळची सर्व कामे आटोपून गवत कापण्यासाठी गेले आणि संध्याकाळी गवताचा भारा घेऊन परतले. घोड्यांसमोर गवत टाकून त्यांनी स्नान केले. दिवसभर जंगलात फिरून गवत कापून त्यांना खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी विहिरीजवळ जेवण मागितले. दुरीत गौरी कडाडत म्हणाली, बघा मोठा भक्त लागून राहिला आहे. रोज सकाळी गवत कापण्याचा बहाणा करून घराबाहेर पडतो आणि दिवसभर भिकाऱ्यांबरोबर भटकत राहतो. घराची काही पर्वा नाही करत आणि म्हणे भूक लागली हं. आज तर मी सत्संगासाठी मुळीच गेलो नाही. सकाळपासून गवत आणायलाच गेलो होतो. हल्ली गवत कापायला खूप दूर जावे लागते त्यामुळे परत यायला खूप उशीर होतो. अशा प्रकारे नरसींनी वहिनीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तेवढ्यात दुरीत गौरीने शिळ्या पोळ्या आणून नरसींच्या समोर आदळल्या. घरात खूप ताजे पदार्थ तयार होते परंतु ते तिला नरसीला द्यावेसे वाटले नाहीत. जावेचे हे वागणे पाहून परीतपरायण माणिकबाईला खूप दुःख झाले. आपला पती हेच आपले जीवन सर्वस्व आहे असे मानणाऱ्या त्या सती साध्वीला पतीचे हे हाल कसे सहन होणार. जरी तो पती इतरांच्या दृष्टीने चांगला नसू दे, तिचे मन दुःखाने अगदी फाटून गेले आणि तिचे डोळे आसवांनी वाहू लागले. अश्रुपाताशिवाय दुसरे ती काय करणार. ज्याला पैसे मिळवणेच जमत नाही अशा परावलंबी पतीच्या बायकोला घरात अधिकारच काय असणार. पोटाची आग विझवण्यासाठी नरसीने ते पोळीचे तुकडे कसे तरी घशाखाली ढकलले आणि पाणी पिऊन ते उठले. दुरीत गौरीच्या क्रोधाग्नीत आणखी खूप तूप पडले. ती मोठमोठ्याने म्हणू लागली, बघा भजन करण्यात साधू आणि भोजन करण्यात मात्र हा अगदी भीम आहे. मला असे मुळीच चालणार नाही. इतका त्रास तर मी कधी तुझ्या भावासाठी पण घेत नाही. तो बिचारा जे असेल ते छानच आहे म्हणत असतो. याची मिजास बघ जरा. नशीब मजुराचे आणि मन राजाचे. मी सांगून ठेवते, उद्यापासून तुला जिथे कुठे चांगले जेवण मिळेल तिथेच जाऊन खा. आजपासून माझ्या घरी तुझे काही काम नाही. मी काही तुझी आणि तुझ्या या वाईट बायकोची गुलाम नाही. काहीच कारण नसताना आगपाखड करणाऱ्या वहिनीकडे नरसी हतबुद्ध होऊन पाहतच राहिले. न बोलता तिची आगपाखड सहन करीत राहिले. ते गप्प बसलेले पाहून दुरीत गौरीचा राग आणखीच वाढला आणि रणचंडीचे रूप धारण करून ती काहीही अद्वा बोलत राहिली. तेवढ्यात वंशीधर तिथे येऊन पोहोचले. नवऱ्याला पाहताच दुरीत गौरीने कांगावा सुरू केला. रडत ती नवऱ्याला म्हणाली, आता या घरात माझे काही काम उरले नाही. या भक्त आणि भक्तिनीला घेऊन खुशाल मजेत राहा. पैसे कमवण्याची तर जराही अक्कल नाही आणि मिजाज पहा केवढा आहे. ती आता या घरात एकतरी राहीन नाहीतर नरसी तरी. पत्नीच्या मायाजालात फसल्यामुळे भले पुरुषही मरकट चेष्टा करू लागतात. मग बिचाऱ्या वंशीधरालाच कशाला दोष द्यायचा. दुरीत गौरीची बाजू घेऊन त्यांनी पण नरसीलाच दोष दिला व शेवटी अतिशय कठोरपणे त्यांना घर सोडून जा म्हणून सांगितले. नरसींना कोणाचाच आधार उरला नाही. बायकोला तिथेच सोडून ते गल्लीतील चबुतऱ्यावर येऊन बसले. वैशाख शुद्ध पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीवर जणू काही अमृताचा
वर्षाव करत होता. परंतु त्यामुळे नरसिंहच्या मनाला अजिबात शांतता मिळाली नाही. रात्र अधिक सरली. नरसिंहला वाटत होते, मोठ्या भावाचा क्रोध शांत झाल्यावर त्यांना पश्चाताप होईल व ते आपल्याला बोलवायला येतील. त्यानंतर त्यांना झोप लागली. सकाळ झाली, परंतु नरसिंहचा शोध घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यांच्या मनात विचार आला, या नश्वर जगात सर्व नातेवाईक आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूनेच एकमेकांवर प्रेम करतात. निस्वार्थपणे प्रेम करणारा तो एक भोलेनाथ मात्र आहे. तेव्हा आता घरी जाण्यात तरी काय फायदा? ते चबुतऱ्यावरून उठले आणि चालू लागले. आपण कुठे आणि कशासाठी जात आहोत याचे त्यांना भानच राहिले नाही. चालता चालता शहरापासून कित्येक मैल दूर असलेल्या एका भयानक जंगलात ते येऊन पोहोचले. चालून चालून ते थकले होते व तहान-भुकेने व्याकुळ झाले होते. म्हणून विश्रांती घेण्यासाठी ते एका वटवृक्षाच्या सावलीत बसले. संध्याकाळ झाली होती. या जगात आपले कोण आहे आणि आपण कुठे जावे याचा ते विचार करू लागले. सर्व त्रासापासून सुटका करणारा व आपले कल्याण करणारा आणि आपल्याला आधार देणारा भगवान शंकराशिवाय दुसरा कोण असणार? जवळजवळ 8 वर्षे मी नित्यनेमाने शंकराची पूजा करतोय. दर सोमवारी रुद्राचा अभिषेक करतो. दर श्रावण महिन्यात बेलाची पाने वाहतोय. तेव्हा भक्तजनांची भयापासून सुटका करणारा व भक्तांवर चटकन प्रसन्न होणारा आशुतोष तो भगवान शंकरच मला मदत करील. नरसिंहच्या मनात असे विचार येत होते. इतक्यात त्यांची नजर जवळच एक जुने मंदिर होते त्यावर पडली. तिथे एक सुंदर सरोवर पण होते. ते शंकराच्या देवळात गेले. वस्त्रे उतरून आधी त्यांनी सरोवरात स्नान केले. नंतर बेलपत्रे व फुले वाहून शंकराची पूजा केली आणि मग शंकराच्या पिंडीसमोर डोके टेकवून ते ओक्साबोक्शी रडू लागले. हे दीनानाथ, माझी परिस्थिती पाहून तुम्हाला दया येत नाही का? भाऊ-भाऊजाईने मला घराबाहेर हाकलून दिले आहे. आता त्यांच्याशिवाय माझा कोण वाली आहे? तुम्ही जर मला आश्रय दिला नाही तर दुसरा कोण मला मदत करणार? मी तर तुमच्या दारी येऊन पडलोच आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा, नाहीतर मी अन्न पाणी वर्ज्य करेन आणि मग या ब्रह्महत्येचे पातक तुम्हाला लागेल. नरसिंहच्या दृष्टिकोनातून ते शिवलिंग म्हणजे साक्षात कैलासपती होते. म्हणून ते अगदी श्रद्धेने प्रार्थना करत राहिले आणि अश्रुपात करत राहिले. ती जंगलातील रात्र फारच भयानक होती. हिंस्र पशूंच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. काही प्राणी त्या मंदिरात झोपण्यासाठी येत होते, पण नरसिंहला पाहून घाबरून तिथून निघून जात होते. पण नरसिंह त्यांची काहीच शुद्ध नव्हती. ते तर शंकराच्या ध्यानात मग्न होते आणि त्याचा धावा करत होते. हळूहळू रात्र सरली. सूर्याच्या आगमनानंतर पृथ्वीवरील अंधार नाहीसा झाला. तरी पण नरसिंह मेहता त्याच स्थितीत जमिनीवर डोके टेकवून रडत रडत शंकराची आळवणी करत राहिले. दुसरा दिवस मावळला. रात्र झाली. पुन्हा दिवस उगवला व मावळला. अशा प्रकारे नरसिंह मेहता तसेच पडून राहिले. परंतु त्यांची श्रद्धा आणि निश्चय कणभरही कमी झाला नाही. अशा प्रकारे 7 दिवस उग्र साधना झाल्यावर कैलासपतीचे आसन डगमगले आणि 7व्या दिवशी मध्यरात्रीनंतर साक्षात भोलेनाथ नरसिंहसमोर प्रकट झाले. त्यांना पाहून भक्तराज नरसिंह, हे भोलेनाथ, हे शंभू, आपण साक्षात आलात असे म्हणत भगवंताच्या चरणावर लोळू लागले. भगवान शंकर म्हणाले, मी तुझी 7 दिवसांची घोर तपश्चर्या पाहून अतिशय प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला हवा तो वर माग. भक्त नरसिंहने अत्यंत विनयपूर्वक प्रार्थना केली, भगवान, मला कोणताही वर नको, परंतु आपण आज्ञाच केली आहे की वर माग म्हणून. तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की जी वस्तू आपल्याला अतिशय प्रिय आहे ती आपण मला द्यावी. भगवान सदाशिव म्हणाले, वत्सा, तू तर फारच सुंदर वर मागितलास. या संपूर्ण जगात भगवान श्रीकृष्ण इतके प्रिय मला दुसरे काहीही नाही. तेव्हा तुझी इच्छा असेल तर मी तुला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन करून देईन. भगवान, या असार संसारात हीच तर एक सर्वश्रेष्ठ दुर्लभ वस्तू आहे. जी वस्तू आपल्याला अतिशय प्रिय आहे तिला अप्रिय म्हणण्याचे धाडस मी कसे बरे करीन? नरसिंह म्हणाले. नरसिंहची निष्ठा पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले. त्यांनी भक्तराजाला दिव्य देह दिला आणि त्याच्यासह द्वारकेला प्रयाण केले.